सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण गाजराचा हेल्दी असा सॉफ्ट केक बनवणार आहोत. अगदी पटकन बनतो. तर सुरुवात करूया रेसिपीला. त्यासाठी मी इथे एक व्हाईट चॉकलेट बार घेतलेला आहे. एक वाटीभर त्याचा चुरा होईल एवढं आपल्याला चॉकलेट घ्यायचं आहे. आता आपल्याला हे डबल बॉयलर मेथडनी चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी खाली पातेल्यात पाणी गरम करून घेतलं आहे आणि वरती छोटा वाडगा ठेवून त्यामध्ये चॉकलेट ओतलेलं आहे आणि अर्धा चमचा बटर किंवा तूप टाकायचं आहे, म्हणजे त्याला छान अशी एक ग्लेज येते. तर हे आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. एकसारखं हलवून हे चॉकलेट मेल्ट होईपर्यंत आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. तर हे चॉकलेट बघा इथे छान मेल्ट झालेलं आहे. आता आपण हे चॉकलेट एका पातेल्यामध्ये काढून घेऊया. आता यामध्ये मी या चॉकलेट सोबत 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता. सोबतच मी पाववाटी साखर घेतलेली आहे. याऐवजी तुम्ही पिठी साखर सुद्धा घेऊ शकता. चॉकलेट गरम असल्यामुळे साखर पटकन मेल्ट होते, त्यामुळे मी इथे साखरच घेतली आहे. साखरेचं प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. एकसारखं हलवून साखर वितळेपर्यंत आपल्याला हे एकसारखं हलवून घ्यायचं आहे. आता साखर पूर्ण वितळल्यानंतर यामध्ये आपल्याला गाजर घालायचं आहे. तर गाजर सुद्धा मी एक मोठी वाटी घेतलेली आहे. तुकडे करून गाजराचे मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहे. तुम्हाला जर गाजराचा किस घ्यायचा असेल तर तुम्ही तसा सुद्धा घेऊ शकता. आता यामध्ये पाव किलो मैदा मी घेत आहे. सोबतच यामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे. व्हॅनिला इसेन्स मी इथे अर्धा चमचा वापरत आहे. तुमच्या आवडीचा फ्लेवर तुम्ही घेऊ शकता. आधी आपल्याला हे कोरडं मिश्रणच एकजीव करून घ्यायचं आहे. बॅटर बनवण्यासाठी आपण दुधाचा वापर करणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 वाटी दूध घेतलेलं आहे. पण सुरुवातीलाच आपल्याला सगळं दूध घालायचं नाहीये. जसं आपल्याला दूध लागेल तसा आपण त्याचा वापर करणार आहोत. तर आधी हे सुक्कं मिश्रण मिक्स करून घेतल्यावर आता जे दूध घेतलं आहे त्यापैकी थोडं थोडं दूध घेऊन मी हे बॅटर बनवून घेणार आहे. दूध सुद्धा रूम टेम्परेचरवरचं आहे. गरम वगैरे केलेलं नाहीये. फ्रीजमधलं सुद्धा दूध वापरायचं नाहीये. दुधाचं टेम्परेचर नॉर्मल आपलं जे असतं रूम टेम्परेचरवरचं तेच घ्यायचं आहे. आता हे थोडं घट्ट मला वाटत आहे. यामध्ये मी आणखीन थोडं दूध घालणार आहे. तर 1 वाटी दूध मी घेतलं होतं. त्यापैकी अर्धी वाटी दूध, त्याहून थोडंसं जास्त दूध मला लागलेलं आहे. बॅटर आपल्याला खूप जास्त पातळ असं बनवायचं नाहीये. घट्टसरच ठेवायचं आहे. नाहीतर मग केक शिजायला जास्त वेळ जातो. खूप जास्त असं रनी कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर बनवायचं नाहीये. बघा 1 वाटी दूध घेतलं होतं त्याच्यापैकी हे पाव वाटी इतकं दूध राहिलेलं आहे. पाऊण वाटी दूध मला लागलेलं आहे. तर तुम्हाला थोडं कमी जास्त प्रमाणात लागू शकते. आता एकसारखं हे छान आपण मिक्स करून घेऊया. हे मिक्स करत असताना आपल्याला केकचा टिन तयार करून घ्यायचा आहे. तर मी केकचा टिन सुद्धा आधीच तयार करून घेतलेला आहे. एखाद्या स्टीलच्या डब्याला किंवा केकचा टिन असेल तर त्याला तूप लावून बटर पेपर आपल्याला चिटकवून घ्यायचा आहे. आता हे तयार आपलं जे बॅटर आहे ते या टिनमध्ये मी ओतून घेणार आहे. आपण गॅसवर कढईतच हा केक बनवणार आहोत. त्यामुळे कढई सुद्धा मी आधीच प्रीहीट करायला ठेवलेली आहे. जेव्हा आपण बॅटर बनवायला घेतो तेव्हा कढई सुद्धा प्रीहीट करायला ठेवायची आहे. आता हे टॅप करून घेऊया आणि जी कढई आपण प्रीहीट करायला ठेवली होती त्याचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी हा डब्बा डायरेक्ट ठेवत आहे. तुम्ही खालती एखादा स्टँड ठेवलात तरी सुद्धा चालेल. आता वरती झाकण लावायचं आहे आणि सुरुवातीची 5 ते 7 मिनिटं हाय फ्लेमवरती हा केक आपल्याला होऊन द्यायचा आहे आणि एक 7-8 मिनिटं झाली की लो फ्लेमवरती 40 ते 45 मिनिटं हा केक आपल्याला शिजून द्यायचा आहे. आता 50 मिनिटांनंतर मी हे उघडत आहे. मध्ये एकदा चेक केलं होतं तेव्हा थोडासा बाकी होता. आतमधून सुरी थोडीशी ओली निघाली आहे. आता पुढे आणखीन 10 मिनिटं ठेवल्यानंतर बघा सुरी क्लीन बाहेर येत आहे. म्हणजे हा केक व्यवस्थित आपला आतपर्यंत शिजला आहे. टोटल मला 50 मिनिटं लागलेली आहेत. आता गॅस बंद करून ह्याच्यावरती एक कॉटनचा फडका आपल्याला ठेवायचा आहे. एक 10 मिनिटानंतर हा फडका काढून घ्यायचा आहे. म्हणजे केकमधलं मॉइश्चर छान लॉक होतं. आता एका प्लेटमध्ये आपल्याला हा डिमोल्ड करून घ्यायचा आहे. कडा तर याच्या ऑलरेडी सुटलेल्याच आहेत, तरी सुद्धा साईडून एकदा सुरी फिरवून घ्यायची आहे आणि डब्बा उलटा करून आपण केक काढून घेऊयात. वरचा पेपर सुद्धा अगदी सहज निघतो. तुम्ही पेपर नाही लावलात, फक्त मैदा तूप लावून थोडासा मैदा भुरभुरलात तरी सुद्धा चालेल. पण जर बटर पेपर असेल तर तो लावला तर तो काढायला इझी पडतो.
तर बघू शकताय केक आपला छान असा हा तयार झालेला आहे. अगदी झटपट बनतो आणि हेल्दी सुद्धा आहे. आपण यामध्ये गाजर वापरलेला आहे. तर मुलांना खाऊला डब्यात वगैरे हा नक्कीच बनवू शकतो. आता ह्याला आपण कट करून बघूया तो आतपर्यंत कसा शिजलेला आहे ते. तर बघा हा एक पीस मी तुम्हाला उचलून सुद्धा दाखवते. छान असा आतपर्यंत हा आपला स्पॉन्जी केक तयार झालेला आहे. अजिबात कुठूनही कच्चा राहिलेला नाहीये. मी तुम्हाला थोडा तोडून सुद्धा दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल आतपर्यंत किती व्यवस्थित शिजलेला आहे तो बघा. छान असा आपला फ्लफी मऊ हा गाजराचा केक तयार झालेला आहे. तर याच्या मी स्लाइस करून घेतलेल्या आहेत. छान एकसारखा एका रंगावरती आपला केक बेक झालेला आहे. आता वरती मी थोडंसं व्हाईट चॉकलेट ठेवलं होतं गार्निशिंगसाठी, म्हणून मी हे वरतून असं हे चॉकलेट टाकत आहे. तर हा गाजराचा पौष्टिक असा केक नक्की बनवून बघा. रेसिपी आजची कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला हाईप करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.